जंगलामध्ये सगळीकडे हाहाकार माजलेला. अचानक सुरू झालेला वादळी पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. जंगलातले प्राणी असू देत किंवा झाडावरचे पक्षी, सगळेजण गेले 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हैराण झाले होते. सगळे पशुपक्षी खायला अन्न न मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळ झाले होते. तेवढ्यात एक ससा आपल्या घरातून उंदराला आवाज देतो, अरे उंदीर भाऊ, हे कोणत्या वातावरणातला पाऊस पडतो आहे? अजून तर पावसाचा मौसमही सुरू झालेला नाहीये. आणि बघा ना, माझ्याकडे जेवणाची सोय सुद्धा नाहीये. 2 दिवसापासून मी अन्नाचा कणही खाल्लेला नाहीये. आता तर भुकेने माझा जीव नुकतोय भाऊ. हो भाऊ, आता कोणाला माहित होतं की असं अचानक वातावरण बिघडून जाणार आहे. तयारी तर कोणाचीच नव्हती. आता तर बस हा पाऊस थांबायला हवा, बस. ससा आणि उंदराप्रमाणेच इतर सगळे प्राणी सुद्धा पाऊस थांबण्याची याचना करत होते. परंतु देवाच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. रात्रभर एवढा पाऊस पडला की जणू एखादी ढगफुटीच झाली. जिकडे नजर जाईल तिकडे सगळीकडे पाणीच पाणी साठलेलं होतं. असंख्य पक्ष्यांची घरटी या पावसाच्या पाण्यात वाहून गेली होती. जंगलातील प्रत्येक प्राण्याच्या घराचं नुकसान झालेलं. जंगलातील कोणतंच स्थान सुरक्षित राहिलेलं नव्हतं, जिथे जाऊन पशुपक्षी आपल्या पिल्लांना घेऊन एखादा आसरा शोधतील. जंगलामध्ये आलेला पूर अत्यंत महाभयंकर होता. आपल्यावर ओढवलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सगळे पशुपक्षी रडत रडत राजा शेर सिंग कडे जातात. पुराच्या कारणामुळे आम्ही सर्व खूप संकटात आहो महाराज. आता फक्त तुमच्याकडूनच काहीतरी अपेक्षा आहे. तुम्हीच काहीतरी उत्तर सांगा महाराज. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राजा शेर सिंग गंभीर होतो आणि मग काही विचार करून बोलू लागतो. ही निसर्गाची आपत्ती आहे. याला अडवणं थांबवणं माझ्या हातात नाही. आणि माझी गुहा इतकी पण मोठी नाही आहे की जंगलातल्या सर्व प्राण्यांना मी आश्रय देऊ शकेल. महाराज, आम्ही खूप अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आलो आहे महाराज. तुम्हीच काहीतरी रस्ता दाखवा ना महाराज. जंगलात अशी कोणतीच जागा राहिलेली नाही आहे जे पाण्यामध्ये डुबलेली नाही आहे. म्हणून आता आपल्या सगळ्यांकडे फक्त एकच उपाय आहे. आपल्या सर्वांना एका मोठ्या दगडाच्या गुहेमध्ये शरण गेलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण सर्व तिथे सुरक्षित राहूया. महाराज, आम्हाला मारायचं तर इथेच मारा. तिथे जाऊन मारायचा विचार करताच कशाला? तिथे तर सगळीकडे संकटच संकट आहे. सगळ्यांचं मरण तर आता अगदी अटळ आहे. हो हो महाराज, आम्ही पाण्यात डुबून मरणं स्वीकार करू, पण त्या भूताच्या गुहेमध्ये जाणं आम्हाला स्वीकार नाहीये. महाराज, कदाचित तुम्ही विसरले असाल. माहित नाही कितीतरी पिढ्यांपासून ती गुफा बंद आहे. आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच ती गुफा बंद केली असेल. असं म्हणतात की त्या गुहेमध्ये एकदा जाणारा कधीच बाहेर वापस येत नाही. मला असं वाटते की तिथे जाणं म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखं आहे महाराज. हो महाराज, ती जागा खूपच चित्रविचित्र आहे. एक दिवसाची गोष्ट आहे. रात्रीची वेळ होती. मी त्या गुहेच्या जवळ असलेल्या एका झाडावर बसलो होतो. पण जसं माझं लक्ष गुहेच्या द्वारवर लावलेल्या दगडावर पडलं ना, तेव्हा मी बघितलं की त्याच्या काठाकाठाने रंगीबेरंगी प्रकाश निघत होता. हे बघून तर माझं पूर्ण थरकापच उडाला. त्या दिवशी तर मी कसाबसा करून आपला जीव वाचून तिथून पळून गेलो. पण मला असं वाटतं की तिथे एलियनचा या जगातून त्या जगात जाण्याचा काहीतरी मार्ग तयार झालेला आहे महाराज. हो, म्हणूनच महाराजांच्या परदादाने तो येण्या जाण्याचा रस्ता बंद केला असावा. आणखी कोणाला काहीतरी बोलायचं आहे? हो महाराज, एक वेळा मी पण त्या झाडावर लागलेला आंबा खाण्याच्या लालचमध्ये त्या गुहेच्या जवळ गेलो आणि सर्व बाजूने फक्त शांतता पसरली होती. मी चुपचाप बसून झाडावर बसून आंबा खात होतो, तेव्हा मला काहीतरी चित्रविचित्र आवाज माझ्या कानावर पडले महाराज. मी वाकून बघणारच होतो की गुहेतून मला एका प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ओरड ऐकताच माझी हालत खराब झाली आणि दुर्घटना घडली. माझ्या हातातून आंबा सुटून खाली जाऊन पडला आणि भीतीपोटी मी तिथून फंटसची गोळी घेऊन तिथून पळून गेलो. मग काय झालं? मग काय व्हायचं महाराज, त्यानंतर मी तिथे कधीच गेलो नाही परत. मी तर म्हणतो की तुम्हा लोकांनी पण तिथं नाही गेलं पाहिजे. बघा, गुहेच्या भीतीपोटी जर आपण तिथे नाही गेलो तर अशाच पद्धतीने पुरामध्ये डुबून मरून जाऊ. यापेक्षा चांगलं आहे की मरणाचा प्रतिकार करूया. माझ्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. ज्याला आपल्या राजावर विश्वास आहे तो माझ्या सोबत येऊ शकतो. शेरसिंगचं बोलणं ऐकून हत्ती, झेब्रा, चित्ता, बल्लू माकड आणि जंगलातले इतर प्राणी शेरसिंग बरोबर जाऊ लागतात. पुढे राजा शेरसिंग आणि त्याच्या मागे जंगलातले इतर प्राणी पुराच्या पाण्यात पोहत पोहत गुहेजवळ जाऊ लागतात.
अरे चित्ता, थोडा हळूहळू पोहो ना यार, मला भीती वाटते आहे. माहिती नाही त्या गुहेमध्ये कोणी एलियन भेटेल की कोणी भूतप्रेत दिसणार आहे. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचा भीतीने अक्षरशः थरकाप उडालेला. थोड्याच वेळानंतर सगळेजण पोहत गुहेजवळ येऊन थांबतात. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होत होता. महाराज, गुहेपर्यंत तर आलो आपण. आता गुहेच्या अंदर कसं जाऊ आपण महाराज? गुहेच्या अंदर जाण्याचा मार्ग तर मोठ्या दगडाने बंद केलाय महाराज. हत्ती, तू या दगडाला हटवून गुहेच्या अंदर जाण्याचा रस्ता मोकळा कर. काही क्षणातच हत्ती दगड बाजूला करून गुहेत जायचा मार्ग मोकळा करतो. हे बघा, अंदर धोका आहे म्हणून मी एकटाच आतमध्ये जातो आहे. तुम्ही सर्व बाहेर वाट बघा माझी. महाराज, जर तुम्हाला काही झालं तर? राजधर्म निभावण्याची हीच खरी वेळ आहे. जर मी मेलो तर शहीद म्हटल्या जाईल आणि जर वाचलो तर हिम्मतवाला म्हटल्या जाईल. मग शेरसिंग गुहेच्या आतमध्ये जातो. जेव्हा शेरसिंग गुहेच्या आत जातो तो बघतो तर सगळीकडे अंधारच अंधार पसरलेला आहे. शेरसिंग अतिशय सावधपणे पुढे जात असतो. तेवढ्यातच त्याला गुहेच्या दुसऱ्या बाजूने प्रखर प्रकाश दिसतो. अरे, गुहेच्या आतमध्ये हा प्रकाश कसला? शेरसिंग त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागतो. मात्र अचानक त्याला दुसऱ्या एका सिंहाची आरोळी ऐकू येते. तिथेच थांबून जा, नाहीतर मी तुला मारून टाकेन. महाराजांच्या चरणी शेरसिंगचा प्रणाम. महाराज, तुम्ही कोण आहात आणि मला का अडवताय हे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला आश्वासन देतो की मी तुम्हाला नुकसान पोहोचवायला इथे आलेलो नाहीये. खोटं. मला माहिती आहे की तू इथे कशाला आलेला आहे. महाराज, जोरदार पावसामुळे जंगलामध्ये पूर आलेला आहे. तुमची गुहा उंच असल्यामुळे सुरक्षित आहे, म्हणून आम्ही सर्व प्राणी इथे आश्रय घेण्यासाठी आलेलो आहे. पूर थांबल्यावर लगेचच आम्ही इथून निघून जाऊ महाराज. पूर तर फक्त एक कारण आहे. मला माहिती आहे की पुराचं कारण देऊन तुम्ही इथे खजाना लुटायला आलेले आहात, पण तुमचा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. हे बघा महाराज, आम्हाला तुमच्या खजान्यामध्ये काहीच रुची नाहीये. जे मी म्हटलं तेच सत्य आहे. पण तरीही जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मग मी युद्ध करायला सुद्धा तयार आहे. काय तुला काय वाटतं की तू माझ्याशी जिंकू शकतो? जर मी जिंकलो तरीही मी तुमच्या खजान्याला हात लावणार नाही. आणि देव ना करो का जर मी तुमच्या हाताने मेलो तर माझे जंगलवासी सदियो तक माझी कहाणी सांगत राहील की राजाने आपल्या प्रजासाठी आपला जीव दिला. शेरसिंगचं बोलणं ऐकून दुसरा सिंह अचानक एका नागाच्या रूपात येतो. महाराजांचा विजय असो. मी एक इच्छाधारी नाग आहे महाराज. 100 वर्षा पहिलेची गोष्ट आहे. मी या जंगलामध्ये इच्छाधारी नाग होण्यासाठी तपस्या करत होतो. ठीक त्याच वेळी सोनगडचे महाराज विजयपूरवर विजय हासिल करून येत होते. आपल्या सेनेसोबत ते याच जंगलातून जात होते. त्यांच्याकडे युद्धात जिंकलेला सर्व खजाना होता. एका मध्यरात्री जंगलाला आग लागली. बघताच बघता आगीने चारही दिशेने पूर्ण जंगलाला घेरलं. आणि अशा वेळी महाराजांनी आपला जीव वाचवण्यासाठी खजानासोबत या गुहेमध्ये आश्रय घेतला होता. पण ते तरीही या आगीपासून नाही वाचू शकले. मरण्याच्या आधी महाराजांनी या खजान्याच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आणि मग मी वचनात बांधल्या गेलो आणि तेव्हापासूनच मी या खजान्याचं रक्षण करतो आहे. महाराज, तुम्ही धन्य आहात. आजपर्यंत जो कोणी या गुहेत आला तो हा खजाना मिळवण्यासाठीच आला. म्हणून जो पण इथे येत होता तो कधी जिवंत वापस नाही जात होता. पण तुम्ही या गुहेमध्ये आपल्या प्रजेच्या जीवनाच्या रक्षणासाठी आलेले आहात महाराज. म्हणून तुम्ही इथून जिवंत वापस पण जाणार आणि खजाना घेऊन पण जाणार. महाराज, काय मी आपल्या प्रजेला आतमध्ये बोलवू शकतो? हो, तुमची इच्छा असेपर्यंत तुम्ही या गुहेमध्ये राहू शकता. धन्यवाद महाराज. आणि जाता जाता हा सर्व खजाना घेऊन जायला विसरू नका. या खजान्याने जंगलाच्या भलाईसाठी काम करा. एवढं बोलून नागराज अदृश्य होतात. शेकडो वर्षांपासून बंद असलेल्या गुहेचं रहस्य शेरसिंगच्या लक्षात येतं आणि थोड्याच वेळात तो जंगलातील इतर प्राण्यांना गुहेच्या आत बोलवतो आणि खजिना आणि इतर रहस्यांबाबत सगळ्या प्राण्यांना सांगतो. हे ऐकल्याबरोबरच सगळे प्राणी खुश होतात. जोपर्यंत जंगलात पूर होता तोपर्यंत त्या रहस्यमयी गुहेत सगळे प्राणी राहिले. जंगलातील पूर ओसरल्यानंतर शेरसिंगने तो सारा खजिना आपल्या शाही खजिन्यात सामावला आणि जंगलातील चांगल्या कामांसाठी त्याचा उपयोग केला. अशा प्रकारे आता जंगलातील सारे प्राणी आनंदात जगत आहेत.
जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.